नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघूयात वेगवान स्वरूपात। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 781 झाली आहे। मुंबईत 11 नवीन रुग्णांची वाढ झाली। आता मुंबईत एकूण 469 रुग्ण आहेत, तर पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढलाय। राज्यात कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झालाय। देशामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4067 वर जाऊन पोहोचली आहे, तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 109 झालेला आहे। गेल्या 24 तासात 693 नवे रुग्ण आढळले। 1145 रुग्ण तबलिगी मार्गाशी संबंधित होते। सोबतच गेल्या 24 तासात 32 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलाय, त्यामुळे सांगलीत कोरोना बाधितांची संख्या 22 झाली आहे। कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। या महिलेला क्वारंटाईन करण्यात आलंय। भाजपच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना पंचसूत्री कार्यक्रम दिला। त्यामध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गरिबांना नियमित अन्नधान्य पुरवण्यासोबत आरोग्य सेवक आणि पोलीस आणि जीवनावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आभाराचं पत्र पाठवण्याच्या सूचना मोदी यांनी केल्या आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीच्या आसपासचा संपूर्ण परिसर बीएमसीकडून सील करण्यात आलेला आहे। कलानगर बाहेरील चहा विक्रेत्याला प्रकृतीची तक्रार जाणवत होती, त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कलानगर परिसर तात्काळ सील करण्यात आलेला आहे। ठाणे महानगरपालिका उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या वृंदावन सोसायटीत एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इथली इमारत सील करण्यात आली आहे। ही व्यक्ती दुबईहून आल्याची माहिती मिळतेय। मुंबईतील वोकार्ड हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर आणि नर्सला कोरोनाची लागण झाली आहे। याच हॉस्पिटलमधील इतर डॉक्टर आणि नर्सची आरोग्य तपासणी करण्यात येते। तसंच लागण झालेल्या डॉक्टर आणि नर्सच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमधील 42 डॉक्टर्स आणि नर्स, वॉर्डबॉयसह रुग्णालयातील इतर 50 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं गेलेलं आहे। 31 मार्चला अपघात झालेल्या व्यक्तीवर यांनी शस्त्रक्रिया केली होती। या रुग्णावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलेला आहे, कारण तो रुग्ण ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती तो कोरोना बाधित आढळलेला आहे। मुंबईमध्ये माहीमच्या कोळीवाड्यात स्थानिक नागरिकांकडूनच प्रवेशबंदी केली जाते। स्थानिकांकडून माहीम कोळीवाड्याचे सगळे मार्गच बंद करण्यात आलेले आहेत। या परिसरातले पुरुष रहिवासीच रस्त्याच्या चौकाचौकात येऊन दंडुका घेऊन परिसराची राखण करतायत आणि बाहेरच्यांनाही परिसरात फिरकू देत नाहीये। मुंबईतील वरळीमधल्या पोद्दार रुग्णालयामध्ये काही जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं आहे। मात्र या रुग्णालयात जिथं ठेवण्यात आलेलं आहे ती खोली आणि टॉयलेट अस्वच्छ असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे। त्याशिवाय क्वारंटाईन करणाऱ्यांनाच टॉयलेट स्वच्छ करावं लागतंय, पूर्ण रूम स्वच्छ करून घ्यावी लागते आहे। अत्यंत कचरा आणि धुळीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। मुंबईमध्ये परेल या भागातील आई आणि मुलीला कोरोनाची लागण असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे त्या दोघांनाही रुग्णालयात नेलं गेलेलं आहे। त्यांची स्वॅब टेस्ट केली जाईल आणि त्यानंतर हे स्पष्ट होईल की या दोघांनाही कोरोनाची लागण झालेली आहे की नाही। पण 4 वर्षांची चिमुकली आहे, जिला कोरोनाची लक्षणं आढळून येत आहेत, म्हणून चिंता व्यक्त केली जाते, हळहळ व्यक्त केली जाते। त्यांची इमारत सील करण्यात आलेली आहे। दिल्लीतील निजामुद्दीन इथं भिवंडीतल्या 15 जणांचा समावेश असल्याचं समोर आलं असून 9 जणांचे दिल्लीत विलगीकरण करण्यात आलं, तर 4 जणांचं भिवंडीत विलगीकरण करण्यात आलं। अद्याप दोघांचा शोध सुरू आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं परिसरात निर्जंतुकीकरण सुद्धा करण्यात येत आहे। अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 2 एप्रिलला एका 45 वर्ष व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं समोर आलं। त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 4 डॉक्टर्ससह एकूण 11 आरोग्य कर्मचाऱ्यांचं विलगीकरण करण्याचा आदेश दिला गेलाय। यातील 5 जण या अमरावतीच्या कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तर इतर 6 जणांना घरातच विलगीकरण करून ठेवलं गेलंय, म्हणजेच त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय। दिल्लीतील निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी स्वतः पुढे यावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे। कोरोनाचा वाढता फैलाव बघता तो रोखण्यासाठी असे आदेश दिले गेलेत। स्वतः समोर न आल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे शहरातील सफाई कर्मचाऱ्याचा बळी गेलाय। किशोर चव्हाण असं कर्मचाऱ्याचं नाव असून त्याची पत्नी देखील सफाई कर्मचारी आहे। तीही अपघातात गंभीर जखमी झाली आहे। नाकाबंदीसाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या दोरीला दुचाकी अडकल्यानं हा अपघात घडला आणि या अपघातात या कर्मचाऱ्यांचा
घटनेचा आढावा या सगळ्या आमच्या प्रतिनिधींनी या सगळ्याचा घेतला। सफाई कर्मचाऱ्याचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे। पुण्यात 100हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। अत्यावश्यक सुविधा पुरवणारे वगळता विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते। संचारबंदी टाळेबंदी याचं उल्लंघन करतायत त्यावर कारवाई होणार आहे। अमरावतीच्या बडनेरा जुनी वस्ती परिसरामध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। काही आरोग्य कर्मचारी हे वाशिम इथल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते। त्या लोकांची तपासणी करायला गेलं असता त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावलं, तर त्याच दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली गेली। मात्र यात कोणीही सुदैवानं जखमी झालं नाही। कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले तरीही काही जण विनाकारण बाहेर पडतायत। पंढरपूरमध्ये अशा विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली। पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अशा फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई झाली। बातमी गडचिरोलीतून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, पण लगतच्या तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानं सीमेवरील सिरोंचा तालुक्यात चिंता वाढली आहे। त्यातही महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गोदावरी नदीच्या पुलापर्यंत भाग रेड झोन करण्यात आलाय। गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। पुण्यामध्ये महात्मा फुले भाजी मंडई इथं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं म्हणून त्या परिसरातील रस्ते बॅरिगेटिंग करून बंद करण्यात आलेले आहेत। सध्या मंडईमध्ये खरेदीसाठी जाण्याकरता मंडई बस स्टॉपकडील मुख्य रस्ता चालू ठेवण्यात आलाय। मंडईमध्ये खरेदी करणाऱ्या नागरिकांना 50-50च्या गटानं सोडण्यात येत आहे। ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी शहरात आलेल्या काही शेतकऱ्यांना नगरपालिका प्रशासनाकडून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे, तर त्यांचा भाजीपाला कचराकुंडीत टाकून देण्यात आला। बीडजवळच्या शहरात ही घटना घडली आहे। त्यानंतर नाळवंडी या गावातल्या तब्बल 300 शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री करण्यावर बहिष्कार घातलाय आणि भाजी विक्री बंद केली आहे। नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये आज सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसतंय। न्यूज 18 लोकमतनं सलग 4 दिवस ही बातमी लावून धरली होती। लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी नियम पाळले जात नव्हते। आज मात्र ग्राहक आणि विक्रेते नियमांचं पालन करताना दिसले। डोंबिवली पश्चिमेमध्ये आणि पूर्वेमधील काही भागात नागरिक अजूनही सध्या गर्दी करतायत। अनेक दुकानांबाहेर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली बघायला मिळते। या ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळताना दिसत नाहीयेत। एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, दुसरीकडे ही गर्दी काही कमी होताना दिसत नाही, त्यामुळे चिंतेची बाब आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना भिवंडी शहरातील तीनवत्ती भाजी मार्केटमध्ये रोजच गर्दी होतीये। इतकंच नाही तर इथं हाणामारीही होतीये। सोशल डिस्टन्सिंगचा इथे बोजवारा उडालेला आहे। यवतमाळमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील बँकांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे। ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। ग्राहकांना हात धुण्याकरता गेटवरच व्यवस्था केली जाते। केवळ 3 ते 4 जणांनाच एकाच वेळी आत सोडण्यात येत आहे। उस्मानाबाद इथं ऊसतोड मजूर कामगार घेऊन जाणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला। 47 मजूर घेऊन परळीकडे हा ट्रॅक्टर निघाला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूरमधील कारखान्यांवरील हे मजूर आहेत। लॉकडाऊनचा फटका कोकणातल्या हापूसलाही बसलाय। वाशी मार्केटमध्ये हापूस नेण्याची परवानगी जरी आता शेतकऱ्यांना मिळालेली असली तरी आंब्याला ग्राहकच नसल्यामुळे 3000च्या पेटीला शेतकऱ्यांना 700 ते 800 रुपये मिळत आहेत। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होतीये। या लॉकडाऊनमुळे उठाव नसल्यानं आंबा मार्केटमध्ये पडून आहे। जवळपास 30 ते 32,000 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक फळबाजारात होतीये। मात्र लॉकडाऊनमुळे हा आंबा विकला जात नाहीये। वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथल्या शेतकऱ्यानं 4 एकर बागेतील लाखोंची पपई हातावर पोट असलेल्या गरजूंना मोफत वाटली। अनेक मजूर पुन्हा आपल्या गावांकडे परत आल्यानं त्यांच्याकडे जेवणाची पुरेशी सोय नाहीये। या शेतकऱ्याने त्याची लाखो रुपयांची पपई बाजारात न विकता या हातावर पोट असलेल्या कामगारांना दिली आहे। कोरोनामुळे सध्या 10 रुपयात शिवभोजन थाळी देण्याऐवजी 5 रुपयांमध्ये पार्सल दिलं जात आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला जातोय। एरवी मार्केट यार्डात थाळी करता गर्दी असायची, पण आता ती कमी झालेली आहे। नेहमीच्या 12 ते 2 या वेळेऐवजी 11 ते 3 अशी वेळ केली गेली, त्यामुळे गरजू, गरीब, कष्टकरी या लोकांना त्याचा फायदा होतोय। सोशल डिस्टन्सिंग पाळत शिवभोजन थाळी सुरू आहे। पुणे पोलिसांनी चक्क पोलीस व्हॅनला सॅनिटाइज व्हॅन बनवलंय। शहरातील नाकाबंदीच्या ठिकाणी ही व्हॅन फिरवून बंदोबस्तावरील पोलिसांना सॅनिटाइज केलं जात आहे।
ICMRनं 7 लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट्स मागवल्यात। या किट 8 एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार आहेत। पहिल्यांदा 5 लाख आणि नंतर उर्वरित किट्स उपलब्ध होतील। या किट्स हॉटस्पॉट भागात कोविड चाचणी करण्याकरता मदत करतील। हॉटस्पॉट म्हणजे रेड झोन अशी क्षेत्र जिथे मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसची प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत। धुळ्यातील कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेमध्ये 2 दिवसात 1000 तपासणी किट्स असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केले। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाने तपासणी किट्स तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला वेग दिला। वैद्यकीय उपकरणं बनवणाऱ्या सांगलीतील प्रसाद आणि अदिती कुलकर्णी या मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या दाम्पत्याने स्वदेशी कंप्रेसर चलित व्हेंटिलेटर बनवलेला आहे। सांगलीत एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना या व्हेंटिलेटरचा वापरही केला गेला। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा उद्या होणार नाहीये, पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ही यात्रा रद्द झाली आहे। विशेष म्हणजे 121 वर्षांपूर्वी जेव्हा प्लेगचा रोग आला होता किंवा प्लेगची साथ आली होती त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी ज्योतिबाची यात्रा रद्द केली होती। त्यानंतर पहिल्यांदाच ही यात्रा रद्द करावी लागलेली आहे। कारण आहे कोरोना। आपले वर्षभराचे 30% वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांनी घोषणा केली आहे। कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्याकरता आपलं वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपलं 30% वेतन पंतप्रधान निधीला देण्याची घोषणा आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली। मार्च महिन्याचं वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचं राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच मंत्री खासदार यांनी पुढच्या 1 वर्षासाठी 30% पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रपती उपराष्ट्रपती अनेक राज्यपालांनी त्यांचे पगार 30% न घेण्याचं ठरवलं आहे। केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली। अमेरिकेमध्ये वाघात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर देशातील सर्व राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाला भेटी देण्यासाठी पूर्ण बंदी टाकण्यात आली आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राज्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। पर्यावरण मंत्रालयानं नॅशनल पार्क अभयारण्य आणि टायगर रिझर्व्ह विषयी सूचना जारी केल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंधकाराकडून उजेडाकडे जाण्याच्या दीपप्रज्वलन आवाहनाला शिवजन्मोत्सव समिती माजलगाव यांच्या वतीनं 5000 दीप प्रज्वलित करून साथ घातली गेली होती। त्याला प्रतिसाद देण्यात आला। विशेष म्हणजे जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलीस दलाचे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय बोधचिन्ह काढून गौरव सोहळा आणि आभार उत्सव साजरा करण्यात आला। जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 12,72,000 इतकी झाली आहे, तर 69,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। कोरोनामुळे हा मृत्यू ओढावलेला आहे। इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 15,887 जणांचा मृत्यू झालाय, तर त्या खालोखाल स्पेनमध्ये 12,641 जणांचा मृत्यू झालाय। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत अजून काही घडामोडींसाठी। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। यांकडे देश विदेशामध्ये कसा हाहाकार उडवून दिलाय कोरोनानं ते बघणार आहोत। अमेरिकेमध्ये कोरोनाने हाहाकार उडवून दिलेला आहे। मृतांची संख्या जवळपास 10,000च्या घरात गेली आहे। आत्ताच्या घडीला अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 9,620 जणांचा बळी गेलाय। ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा जगात सर्वाधिक आहे। 3,36,000च्या वर कोरोना बाधित अमेरिकेत आहेत। कोरोनामुळे अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे। रविवारच्या घटनेत संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडलं। न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पिटलमध्ये अवघ्या 40 मिनिटात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आणि ते सुद्धा केवळ एका अतिदक्षता कक्षात। व्हेंटिलेटर लावता लावता रुग्णाचा मृत्यू होत असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलं। न्यूयॉर्क शहरातील एका प्राणी संग्रहालयामधल्या वाघाला कोरोनाची लागण झाली आहे। माणसापासून प्राण्याला कोरोनाची लागण होण्याची जगातली ही पहिली केस आहे। नादिया असं या वाघाचं नाव आहे। तो 4 वर्षांचा आहे। 3 दिवसांपासून त्याला कोरडा खोकला येत असल्याचं आढळून आलं। त्याची चाचणी केल्यावर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। युरोपियन देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय, पण युरोपमधल्या लॉकडाऊनमुळे जवळपास 59,000 जणांचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे। लंडनमधल्या एका कॉलेजमध्ये झालेल्या रिसर्चनुसार लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा चांगला परिणाम झालाय। इटलीमध्ये 38,000 तर स्पेनमध्ये 16 जणांचा जीव वाचवणं लॉकडाऊनमुळे शक्य झालेलं आहे। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। 27 मार्च रोजी जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते। ते आता बरे होत आले असताना त्यांच्यात पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसू लागले, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे।
कोरोनाच्या संकटकाळी आपल्या देशवासियांची मदत करण्याकरता आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर मैदानात उतरले। कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी पंतप्रधानांनी स्वतः पुन्हा एकदा डॉक्टरांचा ॲप्रॉन चढवण्याची तयारी केली आहे। त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर म्हणून सेवा बजावण्यासाठी रजिस्ट्रेशन केलंय। ते आठवड्याभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा उपचार सुरू करतील। चीनमध्ये कोरोनाचे आणखी 39 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। कोणतीही लक्षणं नसलेले रुग्णही आता यात समाविष्ट होताना दिसतात। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनने युद्धपातळीवर प्रयत्न केले, तरीही नवे रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे। पाकिस्तानात कोरोनाचा धोका वाढलेला असताना मित्र म्हणवणाऱ्या चीननंच त्याला चुना लावलाय। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीननं पाकिस्तानला चांगल्या दर्जाचे N95 मास्क देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण चीननं पाकिस्तानला अंडरवेअर पासून बनवलेले मास्क दिलेले आहेत। जेव्हा चीनमधून आलेले पार्सल पाकिस्तानच्या मेडिकल टीमने उघडून पाहिलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला। तबलिगी जमातच्या मेळाव्यानं पाकिस्तानातही भीती निर्माण केली आहे। लाहोरमध्ये 10 ते 12 मार्च दरम्यान मोठा तबलिगी मेळावा झाला होता। त्यात 1 लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी होते। यातल्या 20,000 लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन करण्यात आलंय। या मेळाव्याला हजर राहिलेल्या इतर लोकांचा सध्या शोध सुरू आहे। मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स कोरोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी याकरता काही अब्ज डॉलर खर्च करणार आहेत। सध्या 7 लसींवर समांतर संशोधन सुरू असून या 7 लसी बनवण्याकरता 7 कारखाने उभारले जाणार आहेत। त्या 7ही कारखान्यांसाठी संपूर्ण निधी गेट्स देणार आहेत। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।